नमस्कार श्रोत्यांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच साहित्याच्या रंगछटावरती हार्दिक स्वागत आहे. 2 महान पुरुषांचा जन्मदिवस. सध्या आपल्यामध्ये ते नाहीत, त्यामुळे आपण त्यांची जयंती साजरी करतो. एक म्हणजे आपल्या सर्वांचे ओळखीचे भारताचे राष्ट्रपिता श्री महात्मा गांधी, आणि दुसरे म्हणजे ज्यांच्याबद्दल जास्त काही आपल्याला माहिती नाही आहे, पण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांचाही त्यामध्ये वाटा होता, असे श्री लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. आज आपण त्यांच्याच जीवनाबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत. श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून 7 मैल दूर असणाऱ्या एका छोट्याशा खेडेगावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्या 3 मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली. छोट्याशा गावात असल्यामुळे त्यांचे शिक्षण जेमतेमच झाले, मात्र तरीही गरिबीतही त्यांचे बालपण थोडेफार सुखात गेले. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? त्यांना सर्वजण नन्हे या नावाने हाक मारत असत, आणि ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. आत्ताच्या घडीला एवढी परिस्थिती नाही. वयात आल्यावर लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ 11 वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्यास आवाहन केले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री 16 वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला होता. त्यांच्या या कडक निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशाकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहिती होते की एकदा निर्णय घेतला की तो हा माणूस कधीही बदलणार नाही, कारण बाहेरून जरी मृदू वाटणारे शास्त्री आतून एका खडकासारखे कणखर होते. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीच्या त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते, मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्रीय नाव कोरले गेले. 1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी ह्या त्यांच्याच शहराजवळ मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना काही नको होते. 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि इंग्रजांनी ठेवलेला मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली.
लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण 7 वर्ष ब्रिटिश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामात ते अधिक परिपक्व झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली त्याचपूर्वी राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनीत लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आलेले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले. तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांना देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरूढ झाले. त्यांची कठोर मेहनत घेण्याची क्षमता आणि कार्यक्षमता उत्तर प्रदेशमध्ये लौकिक बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वतःला या गोष्टीसाठी जबाबदार ठरवत आपल्या रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्व निर्णयाची प्रशंसा केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लाल बहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्श मूल्यांची प्रशंसा केली होती. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनामा मी स्वीकारत आहे, कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले, कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर नाही होऊ शकत. जरी मी शारीरिकदृष्ट्या धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवत नाही. आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखादी गोष्ट जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते. 30हून अधिक वर्ष आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. एक असा माणूस जो नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेला, लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले, कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे. महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.